शिंदेमुळे राज्यात युतीची सत्ता, भाजपनं गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्यावी, आम्ही देखील दोन हात करायला तयार. खासदार नरेश म्हस्केंचं नाईकांना थेट आव्हान. एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांवरच्या प्रश्नावरती बोलणं टाळलं. भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांचा इशारा. मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार. भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचा विचार. भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडाऱ्यात गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य. अंजली भारतीच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. महिला आयोग अंजली भारतीला नोटीस पाठवणार. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता दीप्ती चौधरीची आत्महत्या. सासूच्या निवडणुकीसाठी 10 लाख, नवऱ्याकडनं कारसाठी 25 लाखांची मागणी. गर्भपातासाठीही दबाव टाकला, नातेवाईकांचा आरोप. मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता. किसान सभा उद्या आंदोलन मागे घेण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय होणार, सूत्रांची माहिती. जळगावसह धुळे, येवला आणि नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे तसंच नागरिकांचे तारांबळ. तर धुळ्यामध्ये गारपिटीमुळे केळी आणि पपईसह गहू पिकाचं मोठं नुकसान. मुंबईतल्या खेतवाडी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना. स्कूल बसनं एका महिलेसह 9 महिन्यांच्या बाळाला चिरडलं. बाळाचा मृत्यू. बसचा चालक पोलिसांच्या ताब्यात. विद्यार्थ्यांमधील जातीय भेदभाव मिटवणाऱ्या यूजीसीच्या नव्या नियमावर वाद. विद्यापीठ आणि महाविद्यालयांना समता समिती स्थापन करणं बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार. खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचा नियमावलीला विरोध. इराण अमेरिका युद्धाची भीती वाढली. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका अब्राहम लिंकन आखाती समुद्रात तैनात. अमेरिकेचं इराणमधील परिस्थितीवरती बारीक लक्ष. इराण अमेरिकेतील युद्धाच्या टेन्शनमुळे इंडिगोचा मोठा निर्णय. तिब्लिसी आणि इतर शहरांना जाणारी उड्डाणं 11 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्याची घोषणा.